नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक 376. आजच्या व्हिडिओद्वारे मी 17 प्रश्नांना उत्तरं देणार आहे. माझ्याकडे अजून काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्याची उत्तरं पुढच्या शुक्रवारी देईन. कारण एका व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त 15 ते 16 प्रश्नांना उत्तरं देणं उचित असतं. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी 2 सूचना. 1. अजून देखील प्रश्न मला जेव्हा विचारले जातात तेव्हा प्रश्नकर्ते ह्या कर्मचारी मित्र या चॅनलवर जे पूर्वी व्हिडिओ प्रसारित केलेले आहेत ते व्हिडिओ पाहिले जात नाहीत आणि त्यामुळे न पाहता त्यामुळे दिलेली माहितीचा विचार न करता प्रश्न विचारला जातो. त्यामुळे माझा देखील वेळ जातो. मी आपल्याला सांगितलं की व्हिडिओ जरी 300च्या वर केलेले असले तरी हे साधारणपणे 22 विषय निवडलेले आहेत आणि 22 प्रत्येक विषयावरचे व्हिडिओ केलेले आहेत, एकत्र केले आहेत. आणि त्याची यादी आपल्याकडे जर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं असेल तर तिथे आपल्याला पॉडकास्ट शब्द दिसेल किंवा शॉर्टलिस्ट असा शब्द दिसेल. तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी विषयवार जे व्हिडिओ असतात त्याची यादी उपलब्ध असते. म्हणजे उदाहरणार्थ निलंबन किंवा शिस्त व अपील नियम 1979 किंवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन, हे जे विषय आहेत तर ह्या विषयावर जर क्लिक केलं तर त्या विषयावरचे सर्व व्हिडिओ आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि मग त्या ठिकाणचा जर विषय पाहून आपल्याला तो व्हिडिओ जर पाहिला तर आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. मग माझ्याकडे प्रश्न विचारण्याची जरुरी भासणार नाही. आणि म्हणून पहिल्यांदा मी नेहमी विनंती करतो त्याप्रमाणे आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा आणि म्हणजे मग आपल्याला पूर्वीचे व्हिडिओ सहज पाहणं शक्य होईल. दुसरी एक सूचना की केवळ असे जेव्हा प्रश्न असतात तेव्हा आपल्याकडची सर्व कागदपत्र मला पाहून त्या संदर्भात आपल्याशी चर्चा केल्याशिवाय मला मार्गदर्शन करता येत नाही. आता हे जर करायचं असेल तर आपल्याला माझी भेट घ्यावी लागेल आणि कागदपत्र मला दाखवावी लागतील. आपल्याला कल्पना आहे मी पुणे येथे राहतो आणि दर सोमवारी मी कार्यालयीन वेळेमध्ये म्हणजे सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेमध्ये यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे उपलब्ध असतो. अर्थात ज्या दिवशी शासनाला सुट्टी असते, यशदाला सुट्टी असते तेव्हा त्या ठिकाणी उपलब्ध नसतो, पण इतर सोमवारी मी निश्चित उपलब्ध असतो. उदाहरणार्थ 19 तारखेला सुट्टी आहे शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्या दिवशी मी उपलब्ध असणार नाही, पण त्याच्यानंतरच्या वेळी मी निश्चित उपलब्ध असेल आणि जर उपलब्ध नसेल तर त्याप्रमाणे आपल्याला आधी कळवलं जाईल. चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करतो. पहिला प्रश्न आहे, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की चुकीने यांची पदोन्नती झालेली आहे आणि निलंबनाची कारवाई केलेली होती त्यांच्याविरुद्ध आणि म्हणून ज्यांनी ही चुकीची कारवाई केली त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करू शकताय. आपल्याला मानहानीचा दावा दाखल करता येईल, पण त्यामध्ये आपण यशस्वी होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण उदाहरणार्थ निलंबन ही काही शिक्षा नाही आणि त्यामुळे निलंबनाची शिक्षा दिली नाही. आता त्यावेळी निलंबन केलेलं नाही, त्याच्यात सक्षम कारणं योग्य होती किंवा नाही याची खातरजमा अपील अधिकारी करू शकतात. आणि मानहानीच्या दावा दाखल करण्यापूर्वी आपल्याला मॅटमध्ये वगैरे जाता येऊ शकतं आणि म्हणून आपण मानहानीचा दावा दाखल करण्याचा आपला अधिकार असला तरी तिथे आपल्याला यश मिळण्याची शक्यता नाही. पण जरूर आणखीन जर आपल्याला काही या संबंधात कायदेशीर सल्ला घ्यायचा असेल तर जरूर घ्या. पण मी आपल्याला सांगेन मानहानीचा दावा किंवा खटला दाखल करण्याच्यामध्ये आपला वेळ आणि पैसा खर्च होईल. चला पुढच्या प्रश्नाने करूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं असेल तर कर्मचाऱ्याला हलगर्जीप्रमाणे अधिक नुकसान झालं आर्थिक, म्हणून शिक्षा झाली असेल तर कोठे व कशी कारवाई करावी आणि मॅटमध्ये जाण्याचा पर्याय उपलब्ध का, हा त्यांचा पहिला प्रश्न. कर्मचाऱ्याला जर कुठल्या प्रकारची काही जर शिक्षा झाली असेल तर शिक्षेच्या विरुद्ध अपील करण्याची तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मध्ये आहे आणि आपल्याला मी या नियमाच्या विषयी पूर्वी देखील माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला जर शिक्षा झाली असेल तर आपण अपील करा.
आता अपिलासंबंधीच्या संदर्भातला स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे आणि तो व्हिडिओ जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर सबस्क्राईब केल्यानंतर तिथे पॉडकास्टमध्ये जर गेलात तर तिथे असे शिस्त व अपील नियम 1979 असा विषय टाकला आहे आणि त्या विषयामध्ये जर आपण क्लिक केलं तर अपिलाच्या संदर्भात एक व्हिडिओ केलेला आहे, तो आपण पाहाल. म्हणजे मग अपील आपल्याला कोणाकडे करायचं, किती करायचं, कसं करायचं याची माहिती आपल्याला मिळते. ते निश्चित आपण पहा. नंतर त्यांचा दुसरा प्रश्न आपला आहे की सेवेमध्ये 5 वर्ष झाली, नियुक्ती आदेशात नमूद केल्याने पायाभूत प्रशिक्षण दिलं गेलं नाही. आपल्याला पायाभूत शिक्षण दिलं गेलं आवश्यक आहे. ते दिलं गेलं नसेल तर आपण विभागाकडे तक्रार करा. पण असं पायाभूत प्रशिक्षण न देणं याच्यामध्ये विभागाचाच नुकसान होतं आणि यामध्ये विभागातल्या ज्या अधिकारी आहेत त्यांनी याची नोंद घेतली जरूर आहे. मग ते नियुक्ती अधिकारी असेल किंवा प्रशासकीय विभाग असेल तेव्हा त्यांना या संदर्भात आपण निवेदन द्या. चला पुढच्या प्रश्नावर का. हे केंद्रीय शासनातले कर्मचारी आहेत. यांचं म्हणणं आहे की यांच्याविरुद्ध एक DE पण कंप्लीट झाली आणि DE कंप्लीट झाल्यानंतर आता त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल केस दाखल केलेली आहेत आणि त्यांचं म्हणणं की चार्जेस वगैरे ते सेमच असते. आता पण मागे मी सांगितलं तर त्यांचं म्हणणं आहे की विभागीय चौकशी जर पूर्ण झाली असेल तर त्याच्यात शिस्तभंगविषयक अधिकारी निर्णय देतील का. मी मागे देखील आपल्याला सांगितलेलं होतं की विभागीय चौकशी आणि फौजदारी कारवाई या 2 स्वतंत्र बाबी आहेत. आपण म्हणतात की दोषारोप तेच आहेत, पण दोषारोप तेच असले तरी कदाचित दोघांमधला पुरावा वेगळा असू शकेल आणि म्हणून जर विभागीय चौकशी पूर्ण झाली असेल तर माझ्या ज्ञानाप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे, माझ्या अभ्यासाप्रमाणे शिस्तभंगविषयक अधिकारी डिपार्टमेंटल इन्क्वायरीवर आपल्याला शिक्षा देतील. आता आपल्याला जर तो शिक्षा देऊ नये असं असेल तर मग आपल्याला न्यायालयात जावं लागेल. पण तिथे देखील न्यायालय देखील शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांना काही रोखणार नाही असं माझं मत. म्हणजे थोडक्यात शिस्तभंगविषयक अधिकारी चौकशी पूर्ण झाली असेल तर त्याच्यावर निर्णय देऊन आपल्याला शिक्षा देऊ शकतील किंवा दोषारोप सिद्ध नसतील तर शिक्षा देणार नाही. चला पुढच्या प्रश्नावर. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 हे म्हणतात कर्मचारी सतत 6 महिने गैरहजर राहिला तर विभागीय चौकशी होऊ शकते का. निश्चितच होऊ शकते. जसं मी कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी जो बाबी सांगतो तसंच कर्मचाऱ्यांना अनेक वेळा सांगत असतो की त्यांनी देखील योग्य तऱ्हेने आपली जबाबदारी पाडली पाहिजे, योग्य तऱ्हेने कर्तव्य पार पाडली पाहिजेत. आणि एखाद्या माणसाला जर रजेवर जायचं असेल तर त्याच्यासाठी त्यांनी आधी पूर्वपरवानगी घेतली पाहिजे. आणि एखादा कर्मचारी जर 6 महिने रजावर राहतो, कुठली परवानगी घेता न राहता, तर हे त्याचं बेजबाबदाराचंच कृत्य आहे आणि त्याच्याविरुद्ध कारवाई करणं हे शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे कारवाई निश्चित होईल. आता या संदर्भामध्ये राजीनामा देता येतो का, तर राजीनामा आपल्याला देता येऊ शकेल. पण राजीनामा स्वीकारायचा किंवा नाही याचा जो निर्णय असेल तो निर्णय निश्चितच नियुक्ती अधिकारी किंवा शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांचा आहे. पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 यांचं म्हणणं आहे वडील ग्रामसेवक होते आणि मग लेखापरीक्षणामध्ये काहीतरी निधीचा गैरवापर झाला आणि त्याच्यामुळे निधीची वसुली करावी जो रकमेची. आणि आता यांचं म्हणणं आहे ती रकमेची वसुली कारण जबाबदार ग्रामसेवक आणि सरपंच असतात आणि म्हणून ही 50% दोघांकडून वसुली होईल का काय एकटी ग्रामसेवकांकडून होईल. तर आता या संदर्भामध्ये पहिल्यांदा जी चौकशी होईल त्या चौकशीमध्ये जबाबदारी निश्चित केली जाईल. मग ती सरपंचांची जबाबदारी आहे का संपूर्णपणे ग्रामसेवकांची आहे आणि ज्याप्रमाणे जबाबदारी ठरेल त्या प्रमाणामध्ये वसुली कशी करावी हे ठरवलं जाईल. चला पुढच्या प्रश्नाकडे या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केला होता तेव्हा प्रश्नकर्ता हा 18 वर्षाचा नव्हता. आता त्यावेळेस त्यांची आई नोकरीवर होती आणि म्हणून आईला अनुकंपा तत्वावरील नियुक्ती मिळाली होती. पण आता मात्र यांनी 18 वर्ष पूर्ण झाल्यावर नोकरी मागितली आहे पण ती नाकारली आहे. आता या प्रकरणामध्ये आपल्या आईला जर नोकरीवर दिलेली असेल आणि त्यावेळेस आणि किंवा दिली नसेल तरी त्यावेळेस देखील आपली आई नोकरीवर होती. आपली नोकरी जी वर होती कारण आपल्या वडील जेव्हा वारले तेव्हा अनुकंपा तत्व सेवेमध्ये असताना वारले त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्ती होती ती आपल्या आईला दिली होती
आणि त्यामुळे आता आपण 18 वर्ष झाल्यानंतर जी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती आपल्याला देय नाही, त्यामुळे जी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती नाकारली आहे ती बरोबरच आहे. प्रश्न क्रमांक 7, न्यायालयीन प्रकरणात कोर्टात उपस्थित राहत असेल तर प्रवास भत्ता देता येईल का? प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला ACBमध्ये गुन्हा दाखल केला जातो आणि मग फौजदारी न्यायालयात जेव्हा त्याला आरोपी म्हणून पाठवलं जातं, त्या आरोपीला, तो शासकीय कर्मचारी असेल तर त्याला प्रवास भत्ता देण्याची तरतूद आपल्या नियमामध्ये नाही, त्यामुळे प्रवास भत्ता मिळणार नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 8. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की कर्मचारी जर निलंबित झाला आणि त्याला जर 90 दिवसात दोषारोपपत्र दिलं नाही तर त्याला सेवेत पुनर्स्थापना करण्याशिवाय क्रमप्राप्त नाही, असा शासनाने 9 जुलै 2019ला निर्णय काढला. आणि तो देखील जो निर्णय काढला तो अजय कुमार चौधरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित म्हणून शासनाने तो आदेश काढलेला आहे. पण आता त्यामध्ये शासन जो निर्णय काढलेला आहे, ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे तो तसाच्या तसा महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी मुख्यालय वगैरेंना लागू होईल का? तर याबाबतीत जसं मी सांगितलं, हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित काढलेला शासन निर्णय आहे. आणि आपण ज्या खाजगी शाळेत काम करतात त्यांना ग्रँट वगैरे मिळतच असणार, आणि त्यामुळे देखील आपण हा निर्णय दाखवून शासनाच्या चालकांकडे हा निर्णय दाखवून सेवेत पुनर्स्थापनेची मागणी करा. आणि ती मागणी मान्य झाली नाही तर शिक्षण अधिकारी किंवा जॉईंट डायरेक्टर, सहसंचालक जे आहे शिक्षण खात्याचे, त्यांच्याकडे संपर्क करा. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. हा प्रश्न आहे, जरा मोठा प्रश्न आहे. हा 3 लाभांच्या आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाबाबत आहे. त्या पहिला प्रश्न त्यांचा आहे की लाभ देण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण विभागीय पदोन्नती समितीने ठेवण्याची आवश्यकता आहे का? निश्चित आवश्यकता आहे. कारण आपण जर GR पाहिलात आश्वासित प्रगती योजनेचा, त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की आश्वासित प्रगतीचा योजनेचा लाभ देण्यापूर्वी जशी नियमित पदोन्नती दिली जाते त्यासाठी जे नियम केलेले आहेत, त्या जशा अटी आहेत, त्या आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याकरता त्याची देखील पूर्तता होणं आवश्यक आहे. त्यामुळे आपलं जर कार्यालय लाभ देण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण विभागीय पदोन्नती समिती शेवट ठेवते ते योग्यच आहे, त्यात काही चूक नाही. आता यांचा पुढचा प्रश्न आहे, एका कर्मचाऱ्याची नियुक्ती सरळ सेवा भरतीद्वारे झाली आणि ती जी भरती केली ती प्रचलित सेवेनुसार नसल्यामुळं तो कर्मचारी न्यायालयात गेला आणि न्यायालयात असताना त्याचं सेवेत निधन झालं आणि मग त्याच्या वारसास अर्जित रजा, रोखीकरण, तात्पुरते सेवानिवृत्त, अनुकंपा नियुक्त देता येईल का? तर या प्रश्नामध्ये याच प्रकरणाबाबतची जी कागदपत्रं आहे ती मला पाहून आपल्याशी चर्चा करावी लागेल. कारण या संदर्भात शासनाचे निर्णय काय आहेत, नियुक्ती का अयोग्य ठरली गेलेली आहे, न्यायालयामध्ये कुठल्या कारणास्तव गेलेले आहेत, हे पाहावं लागेल. आणि म्हणून याकरता मी आपल्याला सुचवीन की आपण जर शासनाकडून काय उत्तर आलं असेल, काही यामध्ये काही आपण कोणी त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या वारसांनी काही निवेदन दिलेलं आहे का, शासनाकडून काही उत्तर आलं आहे का, हे पाहावं लागेल. आणि म्हणून या संदर्भामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण माझी मुलाखतीची वेळ ठरवून घ्या आणि कागदपत्रे घेऊन या आणि मगच त्या ठिकाणी मी आपल्याला मॅटमध्ये जावं किंवा काय याबाबत योग्य तो सल्ला देईल. पुढचा आणि यांचा तिसरा प्रश्न आहे की यांचं म्हणणं आश्वासित प्रगती योजनेमध्ये एका कर्मचाऱ्याला पहिल्यांदाच एका कर्मचाऱ्याला पहिली जी कार्यात्मक पदोन्नती 3 वर्षानंतर मिळाली. म्हणजे 10 वर्षाचं लाभ केव्हा दिला जातो, त्याला कार्यात्मक पदोन्नती मिळालेली नसती तर, पण याला कार्यात्मक पदोन्नती 3 वर्षानंतरच मिळाली, म्हणजेच पहिला लाभ जणू काही त्यांना मिळालेलाच आहे. त्यामुळे जो 10 वर्षाचा लाभ जो आहे तो पहिल्यांदा त्याला मिळणार नाही, पण कार्यात्मक जी पदोन्नती झाली आहे त्याच्यावर 10 वर्ष झाल्यानंतर निश्चितच आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ समजावा लागेल आणि तो त्यांना दुसरा लाभ देता येईल. अर्थात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पदोन्नतीसाठी जे नियम आहेत ते पाहूनच विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीसमोर प्रकरण ठेवूनच हा लाभ देता येऊ शकेल. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 10 यांचं म्हणणं आहे, एक कर्मचारी होते, हे शासकीय सेवेत असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावरील नियुक्ती त्यांच्या पत्नीची झाली
आता पहिल्या पत्नी जी झाली तर ज्या श्रीमती, त्यांचं नाव गडगे मला असं वाटतं, तर यांना पहिल्या पतीपासून 2 मुली व 1 मुलगा. आणि मग यांनी मग श्रीमती गडगे यांनी दुसरं लग्न केलं आणि दुसऱ्या पतीपासून 1 मुलगा आहे आणि त्यानंतर यांनी घटस्फोट घेतलेला आहे. आता याबाबत पहिल्या पतीपासून 2 मुलं झालेली आहेत, त्या विवाहित होत्या आणि त्यांना त्यावेळेस नोकरी केलेली होती, त्यामुळे त्यांना पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना, ज्या 2 मुली आहेत आणि ज्यांची लग्न झालेली आहेत, त्यांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय राहणार नाही. आता दुसऱ्या पतीपासून मुलगा झालेला आहे आपण म्हणता त्याप्रमाणे. आता ह्या बाबतीमध्ये देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती केव्हा दिली जाते आणि कशासाठी त्याचा उद्देश असतो की कुटुंबाच्या तात्काळ उद्भवलेल्या आर्थिक पेच प्रसंगावर मात करण्याचा उद्देशानं दिलेला असतो. त्यामुळे आता श्रीमती गडगे वारल्या केव्हा, त्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे पाहूनच त्यांना दुसऱ्या पतीपासून जो काय मुलगा झालेला आहे आणि त्याची कस्टडी यांच्याकडे, कारण घटस्फोट यांनी घेतलेला आहे, तर मुलगा जर यांच्याकडे राहणारा असेल तर त्याला अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी अर्ज करता येईल. पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे नियुक्ती अधिकाऱ्यांनी याची खातरजमा करून घेणं आवश्यक आहे की कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे का. कारण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती का दिली जाते, तर कुटुंबावर जे संकट कोसळतं आणि जे आर्थिक हलाखीची परिस्थिती निर्माण होते त्याला हातभार लावा, कारण त्याच्यावर काहीतरी तोडगा म्हणून अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते. तेव्हा या संदर्भात त्यांच्या मुलांनी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, जर आर्थिक परिस्थिती असेल म्हणजे हलाखीची असेल आणि त्या मुलाला मी म्हणतो 18 वर्षाचा नंतरचा मुलगा असेल आणि तो घटस्फोट झाल्यानंतर आईकडे झाला असेल, त्याची कस्टडी असेल, तर त्यांनी जरूर अर्ज करावा. पुढचा प्रश्न आहे, या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे, सर्व प्रकरणात सादरकर्ता अधिकारी नेमायची आवश्यकता आहे का. सादरकर्ता अधिकारी, जसं मी आणि पूर्वी देखील व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे, सादरकर्ता अधिकारी का नेमला जातो, तर शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांची बाजू सक्षमपणे चौकशी अधिकाऱ्यांसमोर मांडली देणं आवश्यक आहे. जशी कर्मचाऱ्याची बाजू देखील बचाव सहाय्यकांनी सक्षमपणे मांडली पाहिजे, तशी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्याची बाजू सादरकर्ता अधिकाऱ्यांनी सक्षमपणे मांडली पाहिजे. आता जर सादरकर्ता अधिकारी जर नेमला नाही तर त्याची जी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांची बाजू सक्षमपणे मांडली जाणार नाही आणि त्याचा फायदा कदाचित अपचारी कर्मचाऱ्याला होऊ शकेल. आणि म्हणून ज्या ठिकाणी जबर शिक्षेची कार्यवाही सुरू झालेली आहे अशा ठिकाणी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी सादरकर्ता अधिकारी नेमणं हे शासनाच्या दृष्टीने, शासनाचं हित पाळण्याच्या दृष्टीने नेहमीच हितावह असतं. तर मी या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन या प्रश्नाच्या उत्तराबरोबर की आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर आपण व्हिडिओ चॅनलमध्ये जाऊन तिथे जे पॉडकास्ट शब्द लिहिलेला आहे किंवा शॉर्टलिस्ट शब्द तिथे क्लिक करा आणि तिथे शिस्त व अपील नियम 1979 पहा. तिथे सादरकर्ता अधिकाऱ्यांची कर्तव्य व जबाबदारी याविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ आपण जर पाहिलात तर मग सादरकर्ता अधिकारी नेमणं का आवश्यक आहे हे आपल्याला लक्षात येईल. चला पुढच्या प्रश्नाने कळूया. प्रश्न क्रमांक 12 यांचं म्हणणं आहे की अर्जित रजा रोखीकरण मागणी करण्यास विलंब झाला तर माफीची तरतूद किंवा शासनाचा GR आहे का. तर मी आपल्याला एवढंच सांगेन की नियमामध्येच अशी तरतूद केलेली आहे की कर्मचाऱ्याचीला 300 दिवसापर्यंत त्याची जर रजा शिल्लक असेल तर सुमोटो रजा रोखीकरणाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्याला दिली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला जरी विलंब झाला असेल तरी अर्जित रजा रोखीकरणाचा निश्चय आपण विनंती करा आणि त्यांना मी सांगितलं त्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा रजेच्या नियम आपण त्यांना दाखवलेत तर त्याप्रमाणे आणि मागणी करा. त्यांनी मागणी जर नाकारली तर मग माझ्याशी संपर्क साधा. प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की सेवाविषयक प्रकरणं जी प्रलंबित येतात त्यामध्ये मॅटमध्ये जाण्यापूर्वी विभाग प्रमुखांची माहिती द्यावी लागते का. तर याला मी उत्तर निश्चितच सांगेन की सेवाविषयक प्रकरणामध्ये कर्मचाऱ्याला न्याय मिळावा म्हणूनच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना केलेली आहे.
आणि त्यामुळे मॅटमध्ये जायचं असेल तर आपल्या कार्यालय प्रमुखांना किंवा विभाग प्रमुखांना माहिती देण्याची आवश्यकता नसते. म्हणजे आपल्या प्रश्नाचं माझं उत्तर आपल्याला मिळालं असेल. परंतु पुन्हा नेहमी आपल्याला सूचना की आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आपण तिथे जा, यूट्यूब चॅनलला जा आणि तिथे पॉडकास्ट शब्द लिहिला आहे तिथे क्लिक जर केलं तर त्या ठिकाणी मी आपल्याला दिलं आहे की न्यायालयीन हस्तक्षेप किंवा मॅट संबंधीच्या वर एक विषय जो केलेला आहे त्या विषयावरचा व्हिडिओ आपण जरूर पहा. म्हणजे आपल्या प्रश्नांचं उत्तर निश्चित आपल्याला मिळेल. पुढच्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सन याची माहिती द्या. पुन्हा या प्रश्नकर्त्यांना मला उत्तर द्यावं लागेल की या संदर्भातला मी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे 8 डिसेंबर 2023 व्हिडिओ क्रमांक 365 प्रसारित केला आहे. आणि त्यामध्ये असाच एक प्रश्न ॲडव्होकेट भोपे यांनी विचारला होता. त्यांना उत्तर देताना मी सविस्तर त्याच्यामध्ये उत्तर दिलं आहे. आणि त्याबरोबरच जजमेंट इन रेम अँड जजमेंट इन पर्सन काय याची चर्चा राजस्थान हायकोर्टाने एका जजमेंटमध्ये केलेली आहे. ती जजमेंट देखील मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ क्रमांक 365 बरोबर दिली आहे. ती आपण कृपया पहा. आणि या निमित्ताने मी सर्व या व्हिडिओ चॅनलला जे पाहतात त्यांना सांगू इच्छितो की मी प्रत्येक वेळा असे जे व्हिडिओ जजमेंट असतात ते जे गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली असते. आता काही मला प्रश्नकर्ते विचारतात पुन्हा जजमेंट मागतात, त्यांची लिंक कुठे आहे त्यांना कल्पना नाही. तर आपण जेव्हा एखादा कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर आपण गेलात आणि विशिष्ट व्हिडिओ पाहिलात तर तिथे जो विषय त्या व्हिडिओचा जो विषय लिहिलेला असतो त्या विषयाच्या सोबत मोर एक शब्द येत असतो. त्या मोर या शब्दावर क्लिक करा. मोर या शब्दावर आपण क्लिक केलं की मग खाली की या व्हिडिओमध्ये काय आहे, या व्हिडिओमध्ये जर जजमेंट वगैरे जर काही दिलं असेल तर त्याची लिंक तिथे दिलेली असते. चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 15. हे पोलीस खात्यातले कर्मचारी यांनी एक कर्मचारी या कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध बनावट पारपत्राच्या आधारे मानवी तस्करी करणाऱ्या दलालांना पैसे घेऊन मदत करणे, संघटनात्मक जाणीवपूर्वक देशविघातक कृत्य करणे या कारणास्तव यांना पोलीस सेवेतून कमी करण्यात आलेलं आहे. म्हणजे रिमूव्हल ही शिक्षा दिलेली आहे. आता यांचं म्हणणं रिमूव्हल ही जर शिक्षा दिली असेल तर यांना निवृत्ती वेतन मिळेल का? तर आपल्याला माहिती आहे जो कर्मचारी जो बडतर्फ केला असतो त्याला निवृत्ती वेतन सेवा उपदान मिळत नाही. त्याचप्रमाणे जो कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केलं जातं त्याला देखील निवृत्ती वेतन व सेवा उपदान देय नाही. परंतु नियमामध्ये अशी तरतूद केलेली आहे नियम 101 मध्ये की एखादा विचार करण्यासारखं जर प्रकरण असेल तर त्याला मात्र अनुकंपा निवृत्ती वेतन दिलं जातं. अनुकंपा निवृत्ती वेतन जे निवृत्ती वेतन दिलं जातं नियमित निवृत्ती त्याच्या 2/3 अधिक नसलेलं अनुकंपा निवृत्ती वेतन दिलं जाऊ शकतं. पण विचार करण्यासारखं जेव्हा प्रकरण पाहिलं जातं तेव्हा ज्या कारणास्तव त्या कर्मचाऱ्याला सेवेतून कमी केलं त्याच्याविरुद्ध असले दोषारोपाचं गांभीर्य लक्षात घेतलं जातं आणि सध्या असलेली त्या कर्मचाऱ्याची आर्थिक परिस्थिती विचारात घेतली जाते. आणि सध्याच्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध जे दोषारोप आहेत ते फार गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे या ठिकाणी अनुकंपा निवृत्ती वेतन दिलं जाईल असं मला वाटत नाही. आपण अर्ज करून पहा पण अनुकंपा तत्वावरील निवृत्ती वेतन मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. चला प्रश्न क्रमांक 16 यांचं म्हणणं आहे की नेमणूक 2005 पूर्वीची आहे. तिसरं अपत्य 2006 साली झालेलं आहे. कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी काही अडचण येईल का? मी मागच्या या प्रश्नामध्ये गेल्या व्हिडिओमध्ये उत्तर त्यांना दिलं होतं की आपली नियुक्ती 2005 नंतरची असल्यामुळं आणि त्याला लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन हे नियम लागू होत नाही आणि त्यामुळे आपल्याला निवृत्ती वेतन देण्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. आता यांचं म्हणणं आहे की यासंबंधी काहीतरी त्यांनी सांगायला पाहिजे म्हणतात. तर त्यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मित्रांनो मगाचा व्हिडिओ प्रसारित करताना प्रश्न 16चा उत्तर देताना कुठला तरी फोन आला त्यामुळे मी जे रेकॉर्डिंग करत होतो त्यामध्ये डिस्टर्बन्स झाला. त्यामुळे प्रश्न 16 आणि 17चं उत्तर पुन्हा देतो. प्रश्न 16चं उत्तर असं आहे नेमणूक 2005 पूर्वीची आहे. तिसरं अपत्य 2006 साली झालं आहे.
त्यामुळे कर्मचारी सेवानिवृत्ती वेतनासाठी काही अडचण येईल का? तर या प्रश्नकर्त्याला मी पूर्वी देखील उत्तर दिलं आहे की निवृत्ती वेतनासाठी काही अडचण येणार नाही. आता त्यांनी विचारलं व्हिडिओ क्रमांक कळवा. तर व्हिडिओ क्रमांक जसं मी सांगितलं त्याप्रमाणे या व्हिडिओ जर आपण पूर्वीचे व्हिडिओ जर पाहिलेत तर या व्हिडिओमध्ये उत्तर मिळेल. पण आपण विचारला आहेच म्हणून मी आपल्याला सांगतो व्हिडिओ क्रमांक 328 पहा. त्या 328च्या व्हिडिओमध्ये मी शासनाने जे उत्तर दिलेलं आहे की 2005 पूर्वी जे लागलेले आहेत त्याला लहान कुटुंबा प्रतिज्ञापन नियम लागू नाहीत ते उत्तर जर आपण पाहिलं तर मग आपल्याला लक्षात येईल की नियमच लागू नसल्यामुळे निवृत्ती वेतनात कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही. पण जसं मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला व्हिडिओ क्रमांक 328 सांगतोय, परंतु आपण कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवरील पॉडकास्टमध्ये जाऊन व्हिडिओ आपण पहा. चला शेवटच्या प्रश्नाकडे वेळा. प्रश्न क्रमांक 17. 26 जुलै 2000 यांचे वडील होते ग्रामसेवक. 26 जुलै 2003ला त्यांचं निधन झालं त्यांचं वडिलांचं, पण अजूनही तात्पुरते निवृत्ती वेतन नाही. या प्रश्नकर्त्यांना मी हे सांगेन की आपण प्रश्न विचारल्यानंतर सर्वसाधारण प्रश्नाचे उत्तर देतो आणि आपल्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मी 9 फेब्रुवारी 2024च्या व्हिडिओमध्ये दिला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपलाच पहिला प्रश्न होतो. आपण तो पहिला प्रश्न पहा आणि मग त्यामध्ये देखील जर आपल्याला जजमेंट यावरचं जर पाहिजे असेल, न्यायालयीन प्रकरण पाहिजे असेल तर कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलवर आपण पाहिलं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब केलं असेल तर त्या ठिकाणी आपण गेलात तर तिथे पॉडकास्ट शब्द येईल आणि पॉडकास्टमध्ये गेलात तर निवृत्ती वेतन व सेवा उपदान या विषयावरचे व्हिडिओ पाहिलेत तर त्यामध्ये मॅटची किंवा उच्च न्यायालयाची जजमेंट देखील मिळतील. मित्रांनो आता येथेच थांबतो. मगाशी सुरुवातीचा एक जो व्हिडिओ केला होता त्याला डिस्टर्बन्स आला आणि त्याबद्दल पुन्हा हा छोटासा व्हिडिओ लगेच करतो आहे आणि दोन्ही व्हिडिओ एकाच दिवशी प्रसारित करतो आहे. त्याबद्दल मला थोडीशी दिलगी वाटते. असो, आपल्याला व्हिडिओ आवडसेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉलो करा. या चॅनलला सबस्क्राईब केलं ते सबस्क्राईब जरूर करा आणि जुने व्हिडिओ पाहून मग आपले प्रश्न विचारा. निश्चित प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. धन्यवाद.